मित्रांनो, विद्यार्थ्यांचं भविष्य आता जणू सोशल मीडियावरील ट्रेंड पुरतच मर्यादित राहिलं आहे. नीट पेपर फुटीवरून सुरू झालेलं आंदोलन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी होतं. पण आज सोशल मीडियावर या आंदोलनाचे दोन स्पष्ट गट पडलेले दिसतात. एक गट आंदोलनाचं समर्थन करत आहे, तर दुसरा गट आंदोलनावर देशाविरोधी विचारांना व्यासपीठ दिल्याचा आरोप करत आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरू झालेली लढाई आता सोशल मीडियावर उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या संघर्षात बदलल्याचं चित्र दिसत आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपर फुटी आणि परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा दिली होती, पण या वादामुळे तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांची मागणी एकच होती की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. आता याच वेळी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू केलं. यांच्यामध्ये हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नव्हता, तर देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या भविष्याचा होता. आता बघा, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं, तेव्हा सरकारने जबाबदारी घ्यायलाच हवी. आधीच देशात तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांचा राग स्वाभाविक आहे. त्यांच्या मते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणं हीच या आंदोलनाची खरी ताकद आहे. पण काही दिवसानंतर या आंदोलनाबद्दल वेगळीच चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर आंदोलनाची चर्चा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा राईट विरुद्ध लेफ्ट या राजकीय आणि वैचारिक वादाकडे वळू लागली. शिक्षणाचा मुद्दा मागे पडला आणि राजकारण पुढे आलं, असं अनेकांना वाटू लागलं होतं. आंदोलनावर टीका करणाऱ्यांचा प्रश्न आहे, जर हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी असेल तर मग आंदोलनाच्या मंचावर उमर खालिद, काश्मीर, जात आरक्षण, LGBTQ, RSS अशा शिक्षणाशी संबंधित असलेल्या विषयांची चर्चा का होत आहे? याशिवाय काही वादग्रस्त व्यक्तींना मंच दिल्यामुळेही प्रश्न उपस्थित झाले. हम देखेंगे हे फैज अहमद फैज यांचं गाणं आंदोलनात सादर करण्यात आलं. काही लोकांचं म्हणणं आहे की हे गाणं पाकिस्तानातील लष्करी हुकुमशाही विरोधातील आंदोलनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे ते भारतातील आंदोलनात वापरल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो. तसंच अरुंधती रॉय यांसारख्या व्यक्तींना मंच देण्यात आल्याचेही अनेकांना आक्षेप घेतला. टीकाकारांचं म्हणणं आहे की अशा व्यक्तींमुळे शिक्षणाचा मूळ मुद्दा बाजूला पडतो आणि आंदोलनाची दिशा बदलते. मात्र आंदोलनाचे समर्थक हे आरोप फेटाळून लावतात. त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या आंदोलनांमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक येणं ही सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे आंदोलनाचा मूळ हेतू बदलत नाही. त्यांच्या मते काही व्यक्ती किंवा काही घोषणांवरून संपूर्ण आंदोलनावर प्रश्नचिन्ह लावणं हे योग्य नाही. आज मात्र परिस्थिती अशी आहे की सोशल मीडियावर हे आंदोलन दोन भागात विभागलं गेल्यासारखं दिसत आहे. एका बाजूला असे लोक आहेत ज्यांना वाटतं की हे आंदोलन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे, तर दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की आंदोलनाचं लक्ष आता शिक्षणावरून हटून राजकीय आणि वैचारिक संघर्षाकडे वळलं आहे. म्हणून शेवटी प्रश्न एकच होतो, हे आंदोलन अजूनही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढा आहे का, की ते आता राईट विरुद्ध लेफ्ट यांच्या वैचारिक संघर्षाचं आणखी एक रणांगण बनलं आहे? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतः विचार करून आणि सर्व बाजू समजून घेतल्यानंतरच ठरवायला हवं.